माझ्या आयुष्यातला 5वा निर्णय हा मुरबाडकरांनी सुद्धा 4 वेळेला मला स्वीकारलं आणि बदलापूर या 5व्या मतदारसंघाची माझी ही निवडणूक 5 वेळेला पंजा मस्त दिला आणि त्याला खऱ्या अर्थाने तुमचा आशीर्वाद मिळाला। मी ही जी निवडणूक झाली ही कैलासवासी गोलब साहेबांच्या चरणी प्रथम अर्पण करतो। मी आज काही फार बोलणार नाही, बोलण्यापेक्षा आता करायला सुरुवात करण्यासाठीच तुम्ही मला दिलेली आहे। जाणार नाही माझं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून वंदन आहे। तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी अहोरात्र फिरले। एखाद्या ग्रामपंचायत एखाद्या नगरपालिकेसारखी तुम्ही निवडणूक लढले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आकडा एवढा चांगला शोधला 57। खूप माझी जनता हुशार आहे, मला विक्रम झाला नाही तरी चालेल, पण त्यांनी हा आकडा का केलाय 7 आणि 5 विरोधकांचं काम करेल खरा, हाच माझा आजचा नारा। विकासाची दृष्टी 15 वर्ष तुम्ही पाहिली, पण यांना जर विरोधकांना जर माझी दृष्टी अजून पाहिली नसेल, मी मुरबाडच्या बदलापूरच्या एका सभेत सांगितलं होतं, ज्या दिवशी माझा चष्मा खाली जातो त्या दिवशी त्याचा कार्यक्रम करेक्ट होतो। मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला 1,74,000 मतं दिली होती। यावेळेला मतदान झालं माझं 1,76,000। मतदान कमी झालं नाही, पण तुम्ही मला माझी इच्छा होती की सगळ्यात हायएस्ट मतदान, खरं म्हणजे माझी अपेक्षा होती मला 2.5 लाख मतदान व्हायला पाहिजे होतं। माझ्या गरीब जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम हे त्यांच्या डोळ्यातून अश्रूतून पाहिलं मी, आणि आज सकाळपासून माझ्या डोळ्यामधल्या अश्रू थांबल्या नाही। मला एकच दुःख वाटत होतं, पायाला भिंगरी लावून माझा गरीब आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम सगळ्या समाजाचे लोक एकच बोलत होते का आमचा अप्पा। माझ्या आयुष्यामध्ये मी काही कमवलं नाही। 15 वर्ष ज्याला घडवलंय त्याने नाही वाढवलं, त्याला मी दिलंय, त्याच्या बापाने दिलं नाही। 15 वर्षाचा हिशोब चुकता करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालोय। ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने विकासाला मी कधीच कमी पडणार नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, मी तुमचा बांधील आहे। आणि मनापासून तुम्ही एक दिवस काम करा, 5 वर्ष मी तुमचा हा माझा शब्द होता तो तुम्ही पुरा केलाय। एकच नारा तुम्हाला फक्त राहील का गद्दारांना माझ्याकडे आणणाऱ्याला मी गद्दार समजेल। तुम्हाला जर वाटलं असेल का माझ्या नजरेतून कोणी चुकला असेल तर तो तुमचा भ्रम आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, केवळ मुरबाड नाही, बदलापूर कल्याण सगळ्या ठिकाणातून जे जे हिरे आहेत ना त्याचे मस्त अगदी पैलू पाडू। आणि दुसरं तुम्हाला लक्षात आलं असेल, सगळे माझी एक झाले होते, एकही त्यात आजी नव्हता, एकमेव मी तुमचा आप्पा एकच उपमी एका होता, आणि त्यामुळे या माझीना परत आजी होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो। तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने संदेश देऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणलं। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपले नेते उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असतील, दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आठवले साहेब असतील, सगळ्याच संघटनेने ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। एक आदिवासी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपले विवेक पंडित साहेब यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला होता।
विशेषतः इतर बऱ्याचशा समाजाने सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्या सर्व समाज बांधवांचं एकच सांगेल, कुणीतरी मध्ये मध्ये निगेटिव्ह माझ्याबद्दल काही प्रकार केले, मराठा समाजाला सांगितलं तर त्यांचा हॉल तोडणार आहेत, तिथल्या कुठेतरी केलंय. माझी आज मराठा बांधवांना माझी विनंती आहे, किसन कथोरेंच्याच मुळे तो वाचलाय, कोणी वाचू शकणार नाही. आणि हेही सांगतो तुम्हाला, त्या हॉलला कोणाची ताकद नाही हात लावायची, किसन कथोरे मजबूत आहे. पण एकच आहे, पण ज्या ज्या गद्दाराने त्यातल्या पण माझ्या विरोधात पसरवलंय त्यांचा पण समाचार घेतल्याशिवाय मी राहणार नाही. दुसरं महत्वाचं, आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठेही अनुचित प्रकार होऊ नये असा मी तुम्हाला कल्पना आहे. मुरबाड तालुका आपण शांत केलाय, भांडणांच्या पासून मुक्त केलाय, आपल्याला कधीही नाही. आणि बदलापूरला सुद्धा साफ करून शांत करणार. आणि त्यामुळे आणि ते संजय झाकून बोलत नाही, दाखवून बोलतोय. मी कधी एक जातो, हे जे संजय हे ज्या शाळेत शिकलेत ना त्या शाळेचा मी हेडमास्टर होतो आणि त्यांना माहिती आहे काय होतंय ते. आणि आजपर्यंत कोणी लागला नाही ना टिकला नाही. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मनापासून, तर तुम्ही केलेलं श्रम ते मी पुन्हा पुन्हा तुमच्या पुढे नतमस्तक होतो. सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला दसई मार्गे मसा मार्गे पुन्हा बदलापूरला करायचे, वेळेवर आपल्याला पोहोचायचे. मी फक्त एक विनंती करतो, मी सर्टिफिकेट घ्यायला एकटाच जातो, तुम्ही कोणी गर्दी करून येऊ नका. आपापल्या गाड्यांच्या मध्ये पुढे आपल्या नाक्यावर गाड्या लावा आणि सगळ्यांनी बदलापूर पर्यंत सगळ्यांनी यायचे. गाड्या नसतील तर पायी या. कथोरे साहेब आगे बढ़े.